हाय फ्रेंड्स, मुठ्ठल जोशी या व्हिडिओमध्ये आपण पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये म्हणजेच PCMCमध्ये एक जाहिरात प्रसिद्ध होणार आहे आणि त्यासाठी मग कोणत्या पदाच्या किती जागा रिक्त आहेत, जाहिरात लवकरच येणार आहे आणि परीक्षा TCS मार्फत घेतली जाणार आहे. कारण 2023मध्ये पिंपरी चिंचवडची परीक्षा TCSनंच घेतली होती आणि महानगरपालिकेच्या परीक्षा ह्या TCS मार्फतच जास्त प्रमाणात होत आहेत. त्यामुळं तयारी करा. आपण रिक्त झालेल्या ज्या जागा आहेत त्यांची माहिती पाहूयात आणि माहितीच्या अधिकारामध्ये लातूरच्या एका विद्यार्थ्यांनी माहिती मागवली होती. तर त्यांना जी माहिती मिळालेली आहे ना, ती सगळी माहिती आपण पाहूयात. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि विठ्ठल जोशी जे आपलं यूट्यूब चॅनल आहे ते सबस्क्राईब करा. जर तुम्हाला MPW, स्वच्छता निरीक्षक, आरोग्य निरीक्षक यासाठी रेकॉर्डेड व्हिडिओ कोर्स घ्यायचा असेल तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि MPW रेकॉर्डेड व्हिडिओ कोर्स विकत घ्या. संपूर्ण सिलेबस यामधनं तुमचा कव्हर होतो आणि फी फक्त 500 प्लस GST ची कमी फी आहे. निश्चितच तुम्हाला फायदा होणार आहे. तर या ठिकाणी पहा, आजच ही माहिती भेटलेली आहे 12 मार्च 2026ची आणि सामान्य प्रशासन विभाग यांचे कार्यालय, प्रशासकीय इमारत, 4था मजला, पिंपरी चिंचवड महानगरपालिका, पिंपरी. आता माहिती काय भेटली ते पहा की उपरोक्त संदर्भीय क्रमांक 1च्या अर्जान्वये आपण माहिती अधिकार अधिनियम 2005 अंतर्गत माहिती मागणी केल्याच्या अनुषंगाने खालीलप्रमाणे माहिती कलम 7(1) मधील तरतुदीनुसार आपणास माहिती या पत्रासोबत उपलब्ध करून देण्यात येत आहे. आता त्याच्यामध्ये पहा की 2026च्या जाहिरातीमध्ये 470 जागांपैकी आरोग्य निरीक्षक पदासाठी किती जागांना मंजुरी देण्यात आलेली आहे. म्हणजे 2026मध्ये जाहिरात येणार आहे बरं का. आणि 2026च्या भरतीत आरोग्य निरीक्षक येणाऱ्या कॅटेगरीनुसार जागा किती आहेत. त्याच्यानंतर पिंपरी चिंचवड महानगरपालिकामध्ये आरोग्य निरीक्षक पदाच्या किती जागा रिक्त आहेत असं त्यांची माहिती होती. जे त्यांनी माहिती मागवली होती, परंतु पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने काय माहिती दिली ती पहा. तर त्याच्यामध्ये पहा हे जे शेवटून 3 नंबरचं रकाना आहे तो रिक्त पद आहेत. तर मलेरिया इन्स्पेक्टरच्या एकूण मंजूर पदे 8 आहेत आणि रिक्त पदं 4 आहेत. आपण डायरेक्ट रिक्त पदच पाहूयात, कारण बाकी आपल्याला भरलेली पदं, प्रतिनियुक्ती वगैरे पाहायची आवश्यकता नाही. त्याच्यानंतर विशेष शिक्षक पदाच्या 4 जागा रिक्त आहेत. उपशिक्षक म्हणजे ज्यांचं DED झालेलं आहे त्यांच्यासाठी 368 जागा रिक्त आहेत. संगीत शिक्षकच्या 3 जागा रिक्त आहेत. उद्यान निरीक्षकच्या 2 जागा रिक्त आहेत. हॉर्टिकल्चर सुपरवायझरच्या 3 जागा रिक्त आहेत. मी तुम्हाला फक्त रिक्त जागांची माहिती देत आहे बरं का. त्याच्यानंतर फोटोग्राफरची 1 जागा रिक्त आहे. आर्टिस्ट मॉडेलरची 1 जागा रिक्त आहे. मल्टीपर्पज वर्कर ज्याला आपण MPW म्हणतो त्याच्या 33 जागा ह्या कशा आहेत, रिक्त आहेत, 33 जागा. त्याच्यानंतर ANM च्या 15 जागा रिक्त आहेत. त्याच्या पुढे पहा सहाय्यक भांडारपालच्या 13 जागा रिक्त आहेत. समूह संघटकच्या 0 जागा रिक्त आहेत. स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यकच्या 71 जागा रिक्त आहेत. सर्वेवरच्या 8 जागा रिक्त आहेत. सहाय्यक गाळणी निरीक्षकच्या 1च जागा रिक्त आहे. त्याच्यानंतर गाळणी ऑपरेटरची 4 जागा रिक्त आहेत. सहाय्यक आरेखकच्या 18 जागा रिक्त आहेत. त्याच्यानंतर वीजतंत्रीच्या 19 जागा रिक्त आहेत. वायरमन ऑपरेटरच्या 34 जागा रिक्त आहेत. वातानुकूलन तंत्रज्ञाच्या 1 जागा रिक्त आहे. त्याच्यानंतर अन्न निरीक्षकच्या 8 जागा रिक्त आहेत. सांख्यिकी सहाय्यकच्या 2 जागा रिक्त आहेत. संगणक समन्वयकची 1 जागा रिक्त आहे. BCG टेक्निशियनच्या 2 जागा रिक्त आहेत. सहाय्यक CMCD टेक्नीच्या 3 जागा आहेत. आरोग्य निरीक्षकच्या 21 जागा रिक्त आहेत. पहा, आरोग्य निरीक्षकच्या किती जागा रिक्त आहेत, 21. प्रयोगशाळा सहाय्यकच्या 15 जागा रिक्त आहेत. हे मला नाव व्यवस्थित वाचता आलं नाही बरं का. काय नाव आहे पहा, टेटरी, हे सहाय्यक CSSD टेटरी असं ते नाव आहे. त्याच्या पुढे पुढची माहिती आहे पाहता. तर अशा पद्धतीनं सगळ्या पदांच्या रिक्त जागांची माहिती मी तुम्हाला दिलेली आहे पहा. तर या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती. या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि विठ्ठल जोशी जे आपलं यूट्यूब चॅनल आहे ते सबस्क्राईब करा. थँक्यू व्हेरी मच.